नमस्कार. विभाग 2 लोकप्रशासन IDS या विषयासंबंधी आपण यापूर्वीच्या तासाला तिसऱ्या प्रकरणातील खाजगीकरण आणि लोकप्रशासन यातील साम्य व फरक हा भाग विचारात घेतलेला आहे. लोकप्रशासन हे सार्वजनिक स्वरूपाचे प्रशासन असतं. लोकहिताच्या दृष्टिकोनातून लोकांना सुखसोयी सवलती प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने हे प्रशासन चालत असतं. यामध्ये नफा मिळवणं किंवा व्यवसाय करणं हा उद्देश नसून लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा प्राप्त करून देण्याचा उद्देश असतो. त्यामुळे लोकप्रशासनामध्ये नफा तोटा या गोष्टीचा विचार केला जात नाही. खाजगी प्रशासन हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतं. त्याचा संबंध व्यक्ती, कंपनी, उद्योगधंदा यांच्याशी असतो. खाजगी प्रशासनाचा संबंध राज्यातील सर्व लोकांशी येत नाही. तसेच खाजगी प्रशासनावरती शासनाचं मर्यादित स्वरूपाचं नियंत्रण असतं, अमर्यादित नियंत्रण असतं. ज्याप्रमाणे आपण किर्लोस्कर असेल, टाटा असेल, बिर्ला असेल या प्रशासनाला आपण खाजगी प्रशासन म्हणतो. प्रशासनासंबंधीचे नियम ठरवणे, त्यासंबंधीची अटी ठरवणे, सेवा शर्ती ठरवणे हे कार्य या खाजगी प्रशासनाकडून होत असतं. या ठिकाणी ज्या पद्धतीने लोकप्रशासन किंवा शासनाचे नियम सेवा शर्ती असतात तशा प्रकारच्या सेवा शर्ती जशाच्या तशा लागू शकत नाही. परंतु काही प्रमाणात मर्यादित नियंत्रण असल्यामुळं थोडंफार काही शासन नियंत्रण ठेवू शकतं. खाजगी प्रशासन हे नफा मिळवण्याच्या उद्देशाने निर्माण केलं जातं, परंतु लोक प्रशासन हे शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात त्या योजना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडून लोकनिगमांची निर्मिती केली जाते. आधुनिक काळात राज्याचे कार्यक्षेत्र फार वाढलेलं असल्यामुळं औद्योगिकरणामुळे असेल, उद्योगधंदे असेल, उत्पादन असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे राज्याला आर्थिक क्षेत्रावरती नियंत्रण ठेवण्याची गरज भासू लागली आहे. राज्याच्या खाते या संघटनेमार्फत नियंत्रण ठेवणं कठीण होऊ लागले आणि त्यामुळे राज्याला आर्थिक उत्पादन, वितरण, नियंत्रण, भांडवल पुरवठा अशी विविध कार्ये करावी लागतात. तसेच लोकांना विविध प्रकारच्या सोयी सवलती द्याव्या लागतात आणि त्या भूमिकेतून त्या ठिकाणी शासनाच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक महामंडळे किंवा लोकनिगम या ठिकाणी कार्य करताना दिसून येतात. लोकनिगमांच्या वरती शासकीय नियंत्रण असतं आणि खाजगी क्षेत्रातील उपक्रम यांचा समन्वय साधून लोकनिगमाचे कार्य त्या ठिकाणी चालताना दिसून येतात. लोकनिगमांच्यावरती खाजगी नियंत्रण शासकीय नियंत्रण असल्यामुळं त्या ठिकाणी लोकनिगम हे शासनाच्या नियंत्रणाखाली कार्य करताना दिसून येतात. भारतात अनेक प्रकारची लोकनिगम किंवा महामंडळे असलेले दिसून येतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, राज्य विद्युत महामंडळ असेल, राज्य परिवहन महामंडळ असेल, गृहनिर्माण मंडळ असेल, राज्य शेती महामंडळ असेल, राज्य वित्तीय महामंडळ असेल, अशा प्रकारचे अनेक महामंडळे आहेत. या महामंडळांच्यावरती शासनाचे नियंत्रण असल्यामुळे ही शासनाच्या नियंत्रणाखाली कार्य करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे संबंधित संचालक मंडळ असेल, शासनाचा संबंधित खाते प्रमुख असेल किंवा खात्याचे मंत्री असेल यांचे नियंत्रण असलेले दिसून येतात. परंतु खाजगी प्रशासनावरती त्या ठिकाणी अशा प्रकारचं नियंत्रण असत नाही. आपल्याला या टॉपिकमध्ये खाजगीकरणाची आव्हाने कोणती, आव्हानांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. आधुनिक कालखंडामध्ये विशेषतः 1980 नंतर जगात बहुतेक राष्ट्रांनी आपल्या अर्थव्यवस्थेत खाजगीकरणाची, उदारीकरणाची आणि जागतिकीकरणाची संकल्पना कमी अधिक प्रमाणात स्वीकारली दिसून येते. कारण
असे उद्योगधंदे, लोकहिताच्या दृष्टिकोनातून चालणारे उद्योगधंदे हे फायद्यात चालतील असे नाही, आणि त्यामुळं हे उद्योगधंदे शासनाला चालवणं सुद्धा अशक्य होऊ लागले. आणि त्या भूमिकेतून अलीकडच्या कालखंडामध्ये जागतिकीकरणाचे असेल, खाजगीकरणाचे असेल, उदारीकरणाचे असेल, अशा प्रकारची संकल्पना स्वीकारलेली दिसून येते. आज आपण पाहतो की इंडियन एअरलाइन्स या महामंडळाची खाजगीकरण करण्याची संकल्पना आहे. रेल्वेचं खाजगीकरण होणार अशा प्रकारची बातमी आपल्यापुढे येते, किंवा अशा वेगवेगळ्या खाजगीकरणाच्या संकल्पना आज मांडलेल्या दिसून येतात, जी की सहकारी तत्वावरती किंवा महामंडळाच्या पद्धतीने चाललेलं कामकाज आहे ते या ठिकाणी खाजगीकरणाच्या तत्वानुसार चालवण्याची भूमिका आज शासन व्यवस्था घेताना दिसून येतं. लोकनिगमांच्या संदर्भात खाजगीकरणाची आव्हाने कोणती आहेत या संदर्भाचा दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना प्रथमतः समजावून घेणं आवश्यक आहे. पहिला भाग येतो तो म्हणजे खाजगीकरण. खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक उद्योगधंद्यांच्या मालकीवर खाजगी मालकी प्रस्थापित करणं, म्हणजे समाजाची, शासनाची, राष्ट्राची, राज्याची मालकी असणाऱ्या उद्योगधंद्यांच्यावरती खाजगी व्यक्तीचं नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे खाजगीकरण होय. व्यापक अर्थाने खाजगी व्यवस्थापन प्रस्थापित करणे, तसेच सार्वजनिक उद्योग व्यवसाय नियंत्रित ठेवणे होय. रेल्वे महामंडळ असेल, वीज महामंडळ असेल, एस टी महामंडळ असेल, अशा महामंडळांची खाजगीकरणाची संकल्पना स्वीकारल्यास एका खाजगी व्यक्ती किंवा कंपनीचे नियंत्रण त्या महामंडळावरती येते, शासनाचे नियंत्रण कमी होते. आणि त्यामुळे हे खाजगी उद्योगधंदे हे ज्याप्रमाणे खाजगी व्यवसाय नफा मिळवण्यासाठी चालतो त्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी तो चालतो. त्यावरील नियंत्रण, शासनाचे नियंत्रण कमी होऊन खाजगी एका व्यक्तीचे किंवा कंपनीचे नियंत्रण प्रस्थापित होतं. आणि त्यामुळं सार्वजनिक उद्योगधंद्यावरती, व्यवसायावरती खाजगी व्यवस्थापनाचे नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे खाजगीकरण. शासकीय कार्यामध्ये खाजगी हस्तक्षेपाद्वारे सुधारणा करणे, खाजगी क्षेत्रातील कार्यक्षमता व उत्पादन पद्धती अंमलात आणणे होय. खाजगीकरणाच्या प्रक्रियेद्वारे खाजगी क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्राचे अधिकार सोपवले जातात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांचे किमान 50% भाग भांडवल खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित केले जातं. खाजगीकरणाने उत्पादन क्षमतेत वाढ होते, तसेच उपभोक्त्यांना त्याचा अधिक लाभ घेता येतो. याशिवाय खाजगीकरणाने ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण होते. खाजगीकरणाने सार्वजनिक उद्योगधंद्यातील तोटा कमी होतो. आपण पाहतो की आज अनेक सहकारी संस्था ज्या शासनाच्या नियंत्रणाखाली होत्या, शासनाच्या मार्फत चालल्या जात होत्या, त्या महामंडळे असतील, खाजगी सहकारी संस्था असतील, या आज खाजगीकरणाच्या द्वारे त्या ठिकाणी चालवण्यास देण्यास भूमिका आहे. कारण या संस्था अनेक तोट्यात चाललेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, दूध संघ असतील, असे सार्वजनिक उद्योगधंदे खाजगी व्यक्तीच्याकडे हस्तांतरित करणं, एखाद्या कंपनीकडे हस्तांतरित करणं म्हणजेच खाजगीकरण, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी स्वीकारली दिसून येते. आपल्या जवळपास असलेल्या तासगाव सहकारी कारखान्यावरती आज आपण खाजगीकरणाची प्रक्रिया आज चालू असलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात खाजगीकरणाने उत्पादन अधिक कौशल्याने व कमी खर्चात होऊ शकते. खाजगीकरणाने साधनसंपत्तीचा अपव्यय कमी होतो, बेकारी हटवता येते आणि भांडवल निर्मिती करता येते. दुसरा भाग यामध्ये येतो तो म्हणजे उदारीकरण. उदारीकरण म्हणजे आर्थिक क्षेत्रात मुक्त बाजार व मुक्त स्पर्धा या आधारलेली
अर्थव्यवस्था होय. आर्थिक उदारीकरण क्षेत्रात आर्थिक उदारीकरण म्हणजे आयात आणि मुक्त स्पर्धा, उत्पादन क्षमतेवरती नियंत्रण, उत्पादन गुंतवणुकीवरील अनिष्ट निर्बंध, नियंत्रणे, परवाने मोडीत काढणे होय. सरकारने फक्त देखरेख व नियंत्रण आणि संरक्षण ही कार्ये करावी लागतात. अर्थव्यवस्थेच्या कोणत्याही क्षेत्रात शासनाचे अनावश्यक हस्तक्षेप होऊ नये. शासनाने प्रामुख्याने आयात निर्यात, उत्पादन यावरती कोणत्याही प्रकारची नियंत्रण लादू नयेत. हा उदारीकरणाचा उत्कृष्ट उद्देश होता. अर्थव्यवस्थेत स्पर्धा आणि कार्यक्षमता अधिक प्रमाणात असावी. विदेशी विनिमय बाजार, शेतीमालाचा बाजार, आर्थिक व श्रम बाजार इत्यादी नियंत्रणे अडथळे दूर करणे म्हणजेच आर्थिक उदारीकरण होय. आज जागतिक पातळीपासून अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत आर्थिक उदारीकरणाची भूमिका स्वीकारल्यामुळे जगातील वेगवेगळ्या देशांचे उत्पादित झालेले माल वेगवेगळ्या देशांच्यामध्ये आज खपवण्याचा प्रयत्न केला जातो. खुली व्यवस्था स्वीकारून त्या ठिकाणी उदारीकरणाच्या आधारे खुली व्यवस्था स्वीकारली, त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना वेगवेगळ्या देशांच्यामध्ये आपल्या वस्तू खपवण्यास त्या ठिकाणी उदारीकरणामुळे संधी प्राप्त झाली दिसून येते. बाजारपेठेत किंमत नियंत्रणेच्या माध्यमाने ज्या गोष्टी जशा घडतील तशा घडाव्या, उदारीकरणाला खुलेपणा आणि शीतलीकरण असेही म्हटले जातं. वस्तू सेवांचे उत्पादन व उपभोग यांचे प्रमाण बाजारभावाने ठरवले जाते. बाजारामार्फत साधनसंपत्तीचे वाटप केलेले दिसून येतं. उदारीकरणाचे धोरण आजच्या परिस्थितीत महत्त्वाचे मानले जात आहे. जगातील अन्य देशांशी आपला खुला व्यापार असणे, देशांतर्गत खाजगी क्षेत्रावर कोणतेही निर्बंध असता कामा नये. थोडक्यात उत्पादन, वस्तूची किंमत व विक्री वाटप सरकारने न ठरवता खुल्या बाजाराने ठरवावी, स्पर्धेने ठरवावी, अशी उदारीकरणामागील भूमिका आहे. थोडक्यात उदारीकरणाला शीतलीकरण किंवा उदारमतवादी धोरण असेही म्हटलं जातं. तिसरा भाग येतो तो म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण ही आर्थिक एकीकरणाची प्रक्रिया आहे. राष्ट्राच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण होय. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विविध देशांच्या आर्थिक व्यवस्थांचे परस्परावलंबन होत असते. जागतिकीकरणाच्या संकल्पनेत व्यापार, भांडवल व तंत्रज्ञान या 3 घटकांचा प्राधान्याने विचार केला जातो. सामान्यतः जागतिकीकरणाच्या संकल्पनेत पुढील बाबींचा समावेश केला जातो: मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचा स्वीकार, अर्थव्यवस्थेवरील शासकीय नियंत्रण कमी करणे, सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय उपक्रमांचे खाजगीकरण, विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीला सर्व क्षेत्रात मुक्त प्रवेश, आयातीवरील बंधने काढून टाकणे व निर्यातीला उत्तेजन देणे, चलनाची किंमत चलन बाजारातील चढ उताराप्रमाणे ठरविणे, अशा प्रकारचे जागतिक बँक व नाणेनिधी जागतिकीकरणाचे स्वरूप स्पष्ट झालेले आहे. जागतिकीकरणामुळे आर्थिक विकासाला प्रेरणा मिळते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीच्या मार्गाने जगातील सर्व देश परस्परांच्या अगदी जवळ आलेले आहेत. दूरसंचार, पेजर्स, इंटरनेट, कम्प्युटर्स, ईमेल्स या माध्यमाद्वारे जग अधिक जवळ येत आहे. सर्वच प्रगत अप्रगत देशांना जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आर्थिक विकास साध्य करता येऊ लागलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कायम गुंतवणुकीमुळे उद्योग व बांधकाम, व्यापार या व्यवसायांना प्रेरणा मिळून देशाचा आर्थिक विकास होऊ लागलेला आहे. अशा प्रकारे
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे खाजगीकरणाच्या प्रक्रियेमुळे उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे या तिन्ही संकल्पना जगाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झालेल्या आहेत. 20व्या शतकाच्या शेवटच्या 1-2 दशकात जगातील विविध राष्ट्रांनी या संकल्पनावर आधारित आर्थिक सुधारणा केलेल्या आहेत. अनेक विकसनशील राष्ट्रांवर जागतिक बँक व नाणेनिधी यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था कर्जे देताना व आर्थिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने अटी लादत असताना दिसून येतात. अगदी भारतामध्ये सुद्धा 1991 नंतर आपल्या आर्थिक व्यवस्थेत सुधारणा कराव्या लागलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला खाजगीकरणावरचे परिणाम असतील, खाजगीकरणासमोरचे आव्हाने असतील, हे पाहण्यापूर्वी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना प्रथमतः समजावून घेणे आवश्यक आहे. या भूमिकेतून प्रथमतः आपण हा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतरच्या तासाला आपण खाजगीकरणाची उद्दिष्टे आणि परिणाम यांचा भाग पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.